नमस्कार मंडळींनो, मी रुदाली. मागच्या व्हिडिओत तुम्ही शिपण्याच्याच म्हणजे शिमग्याच्या लाटच्या दिवशीचा सकाळचा भाग बघितलास आणि संध्याकाळी स्टॉप झालं होतं. तर ह्या व्हिडिओत मी तुमका संध्याकाळी आणि रात्री काय गंमत होणार ती सगळी दाखवणार आहे. तर मंडळींनी चाक वगैरे काढून झाल्यानंतर सगळी मंडळी जमली आणि आज होतं आमच्याकडे जेवण. शिपण्याच्या दिवशी सगळ्या नाट्य मंडळींका आणि गावातल्या काही लोकांना जेवण असतं. तर सगळे पंक्ती वगैरे बसून झाल्यावर बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम पार पडलो, कारण दोघांचं बड्डे होतो आज गावातल्यांचं. तर सगळे अनायसे जमलेच होते. म्हटलं एकत्रच बर्थडे मांडावर साजरा करूया. तर केक वगैरे आणलेले होते आणि ह्यांका सरप्राईज दिला मस्त पैकी. हे बघा, असं रीतीने बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर शिपण्याच्या कार्यक्रमाक सुरुवात झाली. तर सगळे गावातली मंडळी जमली होती, बायका बापी हे सगळे जण. आणि हे बघा आमचं क्रिदू हा, तो माझ्यासोबत ब्लॉग करू का मदत करत होतो माका. बघा, वेलकम टू क्रिदू ब्लॉग. बोल हो. तर ही माझं भाच हो, आतू आणि भाच्याची जोडी कशी आहे बघा, मस्त आहे की नाही. आणि आम्ही आलो शिमग्याला. कुठे आले? शिमग्याला. ही एक भाजी आली बघा, ॲड झाली. कशी आले? चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली, चिल्ली पिल्ली. आणि इकडे लोक बसले, असे लोक बसले पाहिजे. शिमगा चालले बरोबर ना. देवाची सेवा करण्यासाठी आपले हमदारे वाटतील सर्व महिला मंडळ, सर्व ग्रामस्थ ह्या ठिकाणी उपस्थित राहून देवाची प्रार्थना करण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित नारायण खंडेरायाच्या लग्नाला बानू आणि माणसा यांचं लग्न कसं लागलं आणि ही कथा या रूपाने बोलण्याचं गेलं तर आता एकदा जाऊ शकतो आपण. पण एक शॉट बोलतो की ब्राह्मण माणसा आणि बानू ही ब्रह्मदेवाची मुलगी असताना आणि त्याचा देवासाठी आणि बायकोसाठी पण तळमळे तुझ्या कोठे मला भेटशी अनंत युगाच्या नारायणा रे. तर मंडळींनो, बाहेर शिपण्याच्या दिवशीचो शिमग्याचा नाच चालू होतो आणि घराच्या आतमध्ये बायका बसले होते आणि ते बघत होते घरात ना. आणि काही बायका बाहेर पण बसलेले होते आणि हाय क्रिदू मोबाईल घेऊन माझा व्हिडिओ काढत होतो. चालू केला आता बोल, वेलकम टू क्रिदू ब्लॉग. नाही बोलायचं. तू काय काढतोय? व्हिडिओ काढतोय? काय काढतोय? कुठे आलास? गावाला आलाय? कशाला आलाय? शिमग्याला आलाय? ठीक आहे. तर अशा रीतीने सगळी गाणी वगैरे म्हणून झाल्यानंतर जवळजवळ 2 तासानंतर पप्पानी म्हणजेच गावच्या गावकऱ्यांनी शिपणा घालूक चालू केला. शिपणा घालताना आमच्याकडे असे डोक्यावर रुमाल घेतात किंवा काहीतरी कापड घेतात, टोपी घालतात. तर त्यांचं म्हणणं की शिपणा ह्या डोक्यावर पडूक नको असा. तर हय शिपण्या घालूचं पहिलं विधी चालू हा. त्याच्यामध्ये गावकर सगळ्यांका आरती ओवाळता, कुंकू लावता आणि त्याच्यानंतर शिपण्याचं पुढचं टप्पो चालू होता. तर मंडळीनं हय बघा असे नारळ ठेवलेले आहेत. हे प्रत्येक घरातले रखवालीचे नारळ आहेत आणि शिवाय नवसाचे वगैरे नारळ पण असतात किंवा नवस जो अगोदर बोललेलं असतं त्याचे पण नारळ ठेवलेले. यावरतीचा आमचा शिपणा ह्या 9मेचा होता. आज 9मी होती आणि हय जी तुम्ही गाणी ऐकतात ना, ती गाणी परंपरेगत चालत इलेली आहेत, एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत गेली. तर अशीच गाणी म्हणत हा शिपणा चालू होता.
आता मी मगासपासून एवढा शिपणा करताय, ह्या शिपणा तरी हा तरी नेमका काय हो? तर शिपणा म्हणजे काय, 9 दिवस शिमग्याच्या दिवसात हे सगळे गावकरी मंडळी खेळात म्हणजेच होळीच्या रंगात रंगलेले असतात आणि ह्यो रंग उतरवतो कार्यक्रम म्हणजे शिपणा आणि तो असा लास्टचा दिवस शिमग्याचो. शिमग्याच्या लास्टच्या दिवशीच्या रात्री ह्या शिपणा घातला जाता. पप्पांनी त्यांना रामराम म्हटल्याने आणि पुढच्या टप्प्याका शिपण्याच्या सुरुवात केल्याने सगळ्यांच्या पाया पडून घेतल्याने आणि त्याच्यानंतर मांडापासना जो काही नारळ ठेवलेलो असता मूळ तर थैना शिपणा घालू का सुरुवात केली. गाणं ऐकतात ना, ह्या आमच्याकडे शिपणा घालायचं गाणं तर स्टार्ट केलं आणि पप्पांनी मांडाच्या चौथऱ्यापासनं आणि ते ठेवलेल्या नारळापासनं त्याच्यानंतर सगळ्या नाचांका आणि गावकरी मंडळींका शिपणा घातला आणि त्याच्यानंतर घरात पण इले घरातल्या देवांका घरात सगळीकडे आणि घरातले बायका बसल्या त्यांच्यावर पण शिपणा शिंपडल्यानी आणि अशा रीतीने शिपणा घालून झाला. मंडळींनो, प्रत्येक गावानी 12-5 5 मानकरी असतात. त्यातलो पहिलो मानकरी म्हणजे गावाचो गावकर. त्याचप्रमाणे 5 मानकरी सुद्धा बाकीचे महत्त्वाचे असतात. तर त्याच 5 मानकऱ्यापैकी आज एकाचो मान होतो नारळ वाढवूचो, जो नारळ शिमग्याच्या पहिल्या दिवशी चौथऱ्यावर ठेवलेलो होतो, सिंहासनावर विराजमान झालेलो होतो. देव थैनाता श्रीफळ मानकऱ्यानं उचलला आणि ह्या श्रीफळ आता सोलूचा होता. आणि मोठी गंमत काय होती माहिती आहे काय, न पाय लावता ह्यो नारळ ह्या जा श्रीफळा नुसत्या हाताने सोलूचा होता. तर बघा हे कसं सोलता होतो आणि सगळी मंडळी त्याला बघत होती सोलताना. तर हातान पाय न लावता सोलताना थोडी ताकद लागते, त्याच्यामुळे गावकऱ्यांनी ओलो नारळ ठेवका सुरुवात केली. अगोदर सुखं नारळ ठेवलं जायचं, तो सोलका खूप वेळ लागायचो. सोडान घे ना खाली खाली सोडान घे मना असा लागणार तळाक सोडान घे ना गाडी. तर मंडळीनो, अशा रीतीने श्रीफळ सोलून झाला, साला काढून झाली नारळाची पूर्णपणे आणि ह्या श्रीफळ मानकऱ्यान धुवून घेतला आणि त्यानं अगोदर काढलेली जी रांगोळी होती खळा थै ठेवला.
आता सगळ्या झाल्यानंतर वेळ येली होती ती लास्टच्या टप्प्याची म्हणजेच गाराणा घालूची. ह्यो जो काही 9 दिवसाचा कार्यक्रम होतो शिमगोत्सवाचा तो चांगल्या रीतीने पार पडल्याबद्दल आभार मानूचे आणि लोकांची नवस फेडूचे आणि नवीन नवस बोलूचे. बालगोपाळांचं मत एक करून चरणाजवळ बालगोपाळ शिगमो काढलेला होतो पावन करून घेऊन त्या चरणाजवळ बालगोपाळांची रखवालीची श्रीफळ आलेली आहेत. सर्व रखवाली श्रीफळ पावन करून घेऊन प्रत्येक घराच्या बालगोपाळांच्या रखवालीत काही अडचण येणार नाही याची जबाबदारी घेऊन एकंदर बालगोपाळांच्या घरादारा मुला माणसात नोकरी धंद्यात गेल्या कर्तव्यात यश प्राप्त करून देऊन चारही बाजून काय इच्छा आकांक्षा असल्यास त्या परिपूर्ण करून देऊन चारही गोष्टी सांभाळ करणार. कोणाचे नवस केले असतील भक्त चौदार महाराजा बबन तांबे आणि अक्षय कौस्तुभ तांबे तुझ्या चरणाजवळ साडी लावली होती. त्यांनी ती साडी लावलेली साडी आणून ठेवलेली आहे. दोघांनी ही भावाभावाने आणून ठेवली आहे. ती पावन करून घेऊन त्याच्या घरादारा मुला माणसात नोकरी धंद्यात गेल्या मंचेकर गेल्या वर्षी आजारी होती. पाय बी सुजत होते आणि काय त्याला थोडेफार दुखापत होती. नवस बोलली होती तुझ्या चरणाजवळ साखर आणि नारळ आणून ठेवलेला तो पावन करून घे आणि काय तुझ्या आधी आणि काय त्याला दुखापत असत ही परिपूर्ण करून देऊन चारी बाजून तिच्या घरादारा मुला माणसात नोकरी धंद्यात गेल्या कर्तव्यात यश प्राप्त करून देव आणि सांभाळ करणारे. भक्त चौदार महाराजा यो ओमकार भास्कर सागरकर तुझ्या पायाजवळ 3 वर्षापूर्वी नवस बोललो होतो. तो काय नवस अजूनपर्यंत आणून दिला नव्हतो पण या वर्षी तुझ्या चरणाजवळ साडी चोळी आणून ठेवलेली आहे. ती पावन करून घे. बोललेलो नवस कधीही त्याला अडचणीला येणार नाही अशी जबाबदारी घेऊन खात्री पटवून देऊन चारही बाजून ओमकार भास्कर सागरकर याच्या घरादारा मुला माणसात नोकरी धंद्यात गेल्या कर्तव्यात यश प्राप्त करून एक मत करून हाताचा पुरा उभो करून आपल्या तुझा उभो करून आज तुझ्या चरणाजवळ जो बाळगोपाळाने खेळ काढला होतो त्याच्या बाळगोपाळाच्या हातून चूक माग झाली असतात तर बक्षीस करून माझ्या हातून चूक माग झाली असतात तर बक्षीस करून जे काय तुझ्या चरणाजवळ श्रीफळ ठेवल्या ते पावन करून घे. आज शिपणा घातलेला ताही पावन करून घेऊन ह्या वर्षापासून पुढील वर्षापर्यंत रखवाली उभी करून बाळगोपाळांच्या राठीची रखवाली उभी करून मोकळ करून राठीत कोणीही गडबड ह्या वर्षापासून पुढील वर्षापर्यंत राठीत कोणीही गडबड करणार अशी जबाबदारी घेऊन खात्री पटवून देऊन या वर्षापासून पुढील रखवाली उभी करून एकंदर बालगोपाळांच्या घरादारा मुला माणसात नोकरी धंद्यात गेल्या कर्तव्यात पैशा अडक्यात काय बालगोपाळांच्या इच्छा आकांक्षा झाल्या त्याही पुरेपूर करून देऊन चारही बाजून बालगोपाळांना सांभाळ कर आणि ह्या वर्षापासून पुढील रखवाली सांभाळ कर. तर मंडळी अशा पद्धतीने रखवालीच्या गाण्याना सगळ्यांच्या नवसाची गाऱ्याने नवस वगैरे नवस फेडून सगळे झाले. त्याच्यानंतर त्या माणकऱ्यान नारळ फोडला आणि त्याचा पाणी चौथऱ्यावर जाऊन वाहला. तर मंडळीनो आता वेळ होती की तुम्ही मगाची नारळ बघितलात ना ते सगळे फोडूचे आणि त्याचं श्रीफळ करून प्रत्येकाच्या घरी प्रसाद म्हणून देऊची. तर ह्या काम सगळ्या पोरांनी गावातल्या हाती घेतल्याने आणि पटपट केल्याने आणि प्रत्येकाच्या वाटणीचो प्रसाद हे प्रत्येकाच्या हातात सोपवण्यात येलो. शिमगो म्हटल्यानंतर कोकणी माणसाच्या मनात एक वेगळाच उत्साह असता की नाही हे तुमका ह्या व्हिडिओत आता दिसलोच असाल. तर मंडळीनो अशा रीतीने ह्यो 9 दिवसाचो कार्यक्रम एकदम उत्तमरित्या सगळ्यांच्या सहकार्यान पार पडलो. सगळी मंडळी चाकरमानी मंडळी ह्या सणाच्या निमित्तानं एकत्र येली होती. सगळी गावकरी मंडळी एकत्र येली होती. सगळ्यांना बघून बरा वाटला. सगळं झाल्यावर सगळी मंडळी आपापल्या घरी जाऊन निघाली. भेटूया आपण अशाच चांगल्या वेळेत.